नमस्कार मित्रांनो, मी आपला टीचर सोमनाथ मोरे। मित्रांनो, आज आपल्याला स्वाइन फ्लू या आजाराविषयी आपल्याला थोडी माहिती पाहिजे। पहा मित्रांनो, स्वाइन फ्लू जो आजार आहे तो कोणत्या विषाणूमुळे होते, त्याचं संक्रमण काय, अवयव, लक्षण, त्याच्यावर उपचार आहे का, ते आपल्याला पूर्ण इन डिटेल मध्ये आज पाहिजे। मित्रांनो पहा, स्वाइन फ्लू जो आजार आहे तो आपल्याला विषाणू H1N1 या विषाणूमुळे होणारा आजार आहे। परीक्षेला प्रश्न विचारला जातो, स्वाइन फ्लू हा आजार खालीलपैकी कोणत्या विषाणूमुळे होतो, किंवा प्रश्न असा पण येतो H1N1 या विषाणूमुळे होणारा खालीलपैकी कोणता आजार आहे म्हणून। आपल्याला दोन्ही प्रकारे प्रश्न हँडल करता आला पाहिजे। अत्यंत सोपे आहे, काहीच अवघड नाही। ह्या ठिकाणी पहा, हा कोणता विषाणू आहे, H1N1 यामुळे काय होतो, स्वाइन फ्लू होत असतो। याचं संक्रमण कसं होते, तर याचं संक्रमण जे संसर्ग झालेले डुक्कर असतील किंवा माणसाद्वारे, म्हणजे या विषाणूचा प्रसार रोग्याच्या नाकातील, घशातील जे स्राव असतील किंवा थुंकीतून याचा काय होतो, प्रसार होत असतो। मग आता काही जण म्हणतात सर हे डुक्कर माणसाद्वारे नेमकं काय? पहा मित्रांनो, H1N1 हा विषाणू मुख्यतः डुकरामध्ये असतो। त्या डुकराच्या सहवासामध्ये किंवा डुकरामध्ये वावरला जर माणूस, त्या डुकराच्या सहवासात माणूस गेला तर माणसाला काय होते, त्याची बाधा होते। मग त्या माणसाला जर रोग झाला तर दुसऱ्या माणसाला काय रोग होईल, त्याच्या सहवासात येणाऱ्या। अशा प्रकारे काय होईल, असा संसर्ग पुढे 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 जात राहील। मग पाय या ठिकाणी कोणत्या अवयवाला होतो हा आजार? साहजिक गोष्ट आहे, तो श्वसन संस्था या अवयवाला होतो, रेस्पिरेटरी सिस्टीम। नंतर याचे लक्षण काय? धाप लागणे, असं होणे बाबा। नंतर म्हणजे धाप लागली म्हणजे श्वास घ्यायला काय होणं, अडथळा होणं, श्वसनाला काय होणं, अडथळा निर्माण होणं। नंतर घसा काय होणं, खवखव करणं, शरीर दुखणं, ही काय येतं, मुख्य लक्षण येतं स्वाइन फ्लूचे। याच्यावर औषध आहे का? हो, याच्यावर औषध आहे, टॅमीफ्लू नावाचं औषध आहे। तसंच रेलेंझा नावाचं सुद्धा काय औषध आहे। कशावर? स्वाइन फ्लूवर। पहा मित्रांनो, थोडी माहिती, मार्च 2009 मध्ये मेक्सिको या देशामध्ये प्रथम या आजाराची काय झाली, बाधा झालेली। प्रथम रुग्ण कुठे आढळला, तर मार्च 2009 मध्ये मेक्सिको या देशामध्ये, त्या देशामध्ये ह्या आजाराची काय झाली, सुरुवात झालेली, प्रथम बाधा तिथं झालेली। आणि हा जो आजार आहे त्याचं निदान कसं करायचं? निदान करण्यासाठी जो रुग्ण आहे त्याच्या घशातील जे द्रव पदार्थ काढला जातो आणि तो प्रयोगशाळेमध्ये पाठवला जातो। आणि पुण्याला, दिल्लीला या ठिकाणी प्रयोगशाळा आहेत। जसे की कोरोना आलता, कोरोनामध्ये ते घशातील द्रव पदार्थ काढून ते पॅक करून पाठवू लागले। तसा निदान करण्यासाठी स्वाइन फ्लूचं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे ह्या ठिकाणी पाठवलं जाते। पुणे आणि दिल्ली या ठिकाणी जे द्रव पदार्थ काढलेला आहे तो पॅक करून त्या प्रयोगशाळेत पाठवलं जाते। स्वाइन फ्लू आहे का नाही, तिथून टेस्ट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह ते समजलं जाते। ओके मित्रांनो, अशा प्रकारे काय स्वाइन फ्लू हा आजार आहे। याच ठिकाणी आपण थांबू। थँक्यू।